यवतमाळ जिल्ह्यातील राणेगाव तालुक्यातील खडकी येथे आज प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्याच्या लागवडीवरून शेतकरी संघटनांनी प्रशासन आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळाले। केंद्र शासनाच्या HTBT कापूस बियाण्यावरील निर्बंधाच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेच्या वतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले। खडकी येथील शेतकरी राजेश झोटी यांनी आपल्या 4 एकर शेतात गुजरातमधून आणलेल्या HTBT कापूस बियाण्याची पेरणी करून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवला। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। शेत माझे, कोणते बियाणे पेरायचे हा माझा अधिकार आहे अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी यावेळी मांडली। शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीचे बियाणे निवडण्याचे स्वातंत्र्य मिळावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। हा पर्यावरणाचा कायदा हा संसदेचा हा कायदा देशभर लागू आहे आणि गुजरातमध्ये राजरोसपणे विकलं जातं, त्याचं यील्ड जास्त येतं, उत्पादन खर्च कमी होतो, तणावरचा खर्च कमी होतो आणि अशा परिस्थितीमध्ये मजूर मिळत नाही। म्हणून शेतकरी या बियाणाकडे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य हवं म्हणून आकृष्ट झाला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात सविनय कायदेभंग करून आम्ही तो केंद्र सरकारचा पर्यावरण कायदा मोडून आज हे सगळ्यांच्या साक्षीने आंदोलन केलं। हे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळवणं हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे, त्यासाठी शेतकरी सतत संघर्ष करत आहे। 2019 पासून हे 7वं आंदोलन आहे सलग आणि याही वर्षी आम्ही हे काही करून यावेळेला सीमोल्लंघन करून गुजरातमध्ये वाजत गाजत बियाणं गुजरातमधून आणलं, इथपर्यंत पोचलं आणि आज आम्ही लावलं आणि शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य आम्ही कोणत्याही परिस्थितीत मिळवून देऊन राहू। दरम्यान या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। लागवडीची माहिती मिळताच कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या धोरणावर टीका करत HTBT बियाण्यावरील निर्बंध शेतकऱ्यांच्या हिताविरोधात असल्याचा आरोपही केलाय, तर दुसरीकडे कृषी विभागाकडून नियम आणि कायद्यांचे पालन करण्यावर भर देण्यात आलाय। उत्पादन जास्त होतं आणि खर्च कमी होतो, हे यातलं वैशिष्ट्य आहे। आणि कसं आहे ना, हे बियाणं प्रतिबंधित का केलं आहे हे तर म्हणजे फारच गूढ असं कोड आहे। कारण काय आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, मग गुजराती बांधव जे पेरतात ते महाराष्ट्रातल्या बांधवांना का मिळू नये हा माझा साधा सोपा प्रश्न आहे। आणि दुसरी गोष्ट, या HTBTमुळे शेतकरी स्त्रिया ज्या आहेत, शेतकरी ज्या आहेत, त्यांचं निंदणाचे कष्ट वाचत आहेत। स्वतः निंदल्याशिवाय निंदताना किती कष्ट होतात, किती त्रास होतात, बोटं कशी फुटतात हे कळणार नाही। त्यामुळे ज्या स्त्रिया स्वतः निंदतात त्यांना हे अतिशय सुखावह आहे की त्यांचं निंदण थांबून गेलं आहे जवळपास। आणि शेतकरीसुद्धा इतकी मजुरी द्यावी लागते ना, त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे, बचत होणार आहे। आणि दुसरी गोष्ट, मजूरच मिळत नाही हो, कमी काय जास्त काय, मजूरच मिळतच नाही। त्यामुळे मजुरांचा प्रश्न या HTBTमुळे निकालात निघाला आहे। आणि ज्या अर्थी इतके शेतकरी लावतात ते सगळी शिक्षा भिक्षा काय आहे ते सगळी मान्य आहे, सगळ्यांना कल्पना आहे त्याची, पण तरीसुद्धा एक सामान्य शेतकरी जेव्हा हे करू धजतो तेव्हा त्याची कारणंसुद्धा तशीच असली पाहिजेत। काय मागणी आहे सरकारकडे? मागणी सरकारकडे काही नाही, बेड्या घातल्या त्यात सोडून टाका बस। स्वातंत्र्य म्हणता, सगळ्यांना स्वातंत्र्य आहे, तर मग आम्हाला का नको स्वातंत्र्य? आमचं शेत, आमचं पाणी, आमचे कष्ट, आमची माती, आमचा घाम आम्ही गाळणार, तिथे आयुष्य पुरणार त्या मातीमध्ये, आणि बळीराजा, अन्नदाता वगैरे वगैरे कौतुकं करून तुम्ही आम्हाला लुबाडणार। आता हे किती दिवस चालायचं, किती दिवस सहन करायचं? बरं, दुसरी गोष्ट की तरुण पिढी आता पुन्हा शेतीकडे वळते आहे, काही नाईलाजाने वळते आहे, काही अभ्यास करून वळते आहे, तर वळू द्या ना तिला। परत शांतपणे, समाधानाने, उत्साहाने शेतीतली कामं करू द्या ना तरुण पिढीला, की शहरामध्ये झोपडपट्ट्या वाढवायच्या आहेत हा एक प्रश्न आहे। त्यामुळे रोजगार इथे तयार होतो, एकाचे 100 दाणे तयार होतात, भांडवल तयार होतं। मग ज्या व्यवसायामध्ये भांडवल तयार होतं तिथे लक्ष घालणं गरजेचं आहे की नुसते भांडवलाचे हिशोबच करत बसायचे आहेत?
एचटीबीटी कापूस बियाण्याच्या मुद्द्यांवरून पुन्हा एकदा शेतकरी आणि शासन यांच्यातील संघर्ष समोर आला असून या प्रश्नावर पुढे काय भूमिका घेतली जाणार याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं आता लक्ष लागून आहे. प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्याच्या लागवडीवरून यवतमाळमध्ये निर्माण झालेली ही परिस्थिती राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या आणि शासनाची भूमिका यावर पुढील घडामोडीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मी एक अत्यंत धक्कादायक खुलासा करतो जो आजपर्यंत कोणी केलेला नाही आहे. मागच्या वर्षी यवतमाळ जिल्ह्यामध्ये सावरला आणि लाडखेडला सरकारने बियाणं जप्त केलं होतं. त्या बियाणं जप्त केल्याचा बियाणे प्रयोगशाळा नागपूर आहे, त्यांनी टेस्ट रिपोर्ट दिला. तर त्याचे जे रिझल्ट आले ते बियाणं आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचं आहे. आता तुम्ही ठीक आहे, भारतात तो जीन मान्य नाही आहे, पण आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचा जीन भारतात कार्यरत आहे. त्याला तुम्ही बेकायदेशीर ठरवणार, शेतकऱ्यांना तुम्ही देणार नाही का? आणि जोपर्यंत आम्हाला तणनाशक सहनशील बियाणं मिळणार नाही तोपर्यंत खरीप हंगामात आम्ही कापूस, मका, सोयाबीन कशाचीही आम्ही शेती करू शकत नाही. खरीप हंगाम जगवायचा जर असेल तर तणनाशक सहनशील बियाणंच पाहिजे. काय सरकारकडे मागणी आहे? सरकारकडे ह्याचे पाच मोकळे करा, सरळ सरळ तुम्ही याला मान्यता द्या. लाखो हेक्टरवरती लागत आहे. आज तुम्ही दुकानात जाऊन पहा, एकही दुकानातनं बीटी कापसाची थैली विकल्या जात नाही आहे. इतकी विदारक परिस्थिती आहे. आणि जे बियाणं विक्रीला आलं आहे दुकानात ते 3-3, 4-4 वर्ष जुनं बियाणं आहे. त्या बियाण्यावरती वाटेल तशा किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव होतो. ते बियाणं बोगस आहे.